नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश लोहकरे म्हणजेच कुर्ल्यातला ब्लॉगर पीपीएल ब्लॉग्स. तुम्ही मित्रांनो मला बरेच ब्लॉग्समध्ये बघितले असतील आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, पण आज तुम्ही एका वेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये मला बघताय. तर येस मित्रांनो, आत्तापासून मी तुमच्यासाठी घेऊन आलो एका पॉडकास्ट सिरीज आणि आज आपल्या या पॉडकास्ट चॅनलवरचा पहिला पॉडकास्ट आहे. आणि या पॉडकास्ट सिरीजमधले पहिल्या एपिसोडमध्ये मी आज आलो आहे कुर्ल्याचा एकदंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणपती मंडळामध्ये. तर या मंडळाचे आपण थोडेफार गप्पा वगैरे मारणार आहोत आणि ह्याच्यासाठी मला मदत करणार आहेत या मंडळाचे अध्यक्ष रुपेश नारायण पवार दादा. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, लेट्स वेलकम आवर फर्स्ट गेस्ट मिस्टर रुपेश दादा. नमस्कार. नमस्कार. तर दादा काय सांगशील, पहिलं म्हणजे पॉडकास्ट चालू झालेलाच आहे ऑलमोस्ट. मी इच्छा करतो की स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन या मंडळाच्या इतिहासाबद्दल काय सांगशील? नमस्कार, मी रुपेश नारायण पवार. मी जयशंकर चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष. गेल्या 5 वर्षापासून या मंडळाचा मी अध्यक्ष आहे आणि 1982 पासून हा मंडळ स्थापना झाला आहे. आता हा 43वा वर्ष आहे. मंडळाचे कार्य सगळे चांगले चालले. मंडळ प्रत्येक वर्षी सांस्कृतिक पद्धतीने कार्यक्रम करतो. गेल्या 5 वर्षापासून जेव्हापासून माझ्या हाती आहे, तर मी तर प्रयत्न करतो यंग पिढीला ह्याच्यामध्ये सहभाग करायचं आणि आपले चांगले चांगले कार्यक्रम सांस्कृतिक पद्धतीने करायचे आणि प्रत्येक वर्षी आम्ही काय नवीन करायचा विचार करतो. तर इनडायरेक्टली तुम्ही या मंडळासाठी मागील 5 वर्षापासून अध्यक्षाची भूमिका करत आहात. तर सर्वात पहिलं प्रथम म्हणजे एक मला प्रश्नच पडला होता की आपल्याला ठरलं होतं की हे करायचंय पॉडकास्ट याबद्दल. कुर्ल्याचा एकदंत हेच का नाव ठेवण्यात आलं या गणपती बाप्पाला? गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही सर्वे केलं किंवा पूर्ण कुर्ल्यात बघितलं. बरेच मोठे मोठे मंडळ आहेत. कोण महाराजा आहे, कोणी नाव दिलंय, कोणी महाराजा दिलंय, भरपूर नावं दिलं. एकदंत ह्या कुर्ल्यात एकही नाव नाही आणि एकदंत हे गणपती बाप्पाला त्याच्या दाताच्या कारणाने दिलंय, म्हणून हे नाव आम्ही ठरवलं आणि ठेवलंय. तर हे गणपती बाप्पाचं नाव ठरवताना ऍक्च्युली खूप कॉम्प्लिकेशन आले असतील, कारण प्रत्येक मंडळाने आपापले नाव ऑलरेडी घेऊन सेटल झालेले आहेत. बरोबर. तर कशा प्रकारे योजना बोलू शकतो किंवा प्लॅन केलं होतं की काय डोकं लावलं होतं ह्याच्या मागे की एक दंत हे करण्यासाठी? 2 वर्षे आम्ही पूर्ण ह्याचं माहिती घेतलं, पूर्ण कसं काय करणार. प्रत्येक मंडळात भेट घेतले. आपल्या मंडळाचे सगळे पोरांनी याच्यावरती मीटिंग घेतली व विश्वास घेतला की काय नाव ठेवायचं, काय नाही, टायटल काय द्यायचं. कारण मंडळ 43 वर्षापासून चालू आहे. माझ्या हाती 5 वर्षापासून लागले. तर प्रत्येक वर्षी माझा प्रयत्न आहे की आम्ही नवीन काय करू, आपल्या लोकांना काही नवीन दिशा दाखवू, आपण लोकांना जोडू. कारण गणपती हा सण चालू झाला आहे लोकांना जोडण्यासाठी. तर लोक कसे आपल्याकडे जुळतील ह्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि नाव देण्यामध्ये आपल्या मंडळाच्या प्रत्येक माणसांनी आपलं श्रेय दिलं व आम्ही हे नाव निवडताना व्यवस्थित नाव निवडून हा नाव दिलं. जसं तुम्ही म्हणालात मंडळाचं हे 43वं वर्ष आहे. भले मी आत्ता 25 वर्षाचा असलो तरी माझ्या जन्माच्या अगोदरपासून हे मंडळ आहे. तर ऑब्व्हियसली बघायला गेलं तर 43 आपण गणपती बाप्पा स्थापना केली दरवर्षी. बरोबर. तर या गणपती बाप्पाचे मूर्तिकार आतापर्यंत तरी कोण कोण होते? गेल्या 5 वर्षापासून 2020-21ला आपले विजय पाखरे म्हणून बैलबाजारचे होते. नंतर 23-24ला आपले योगेशजी म्हणून होते, सिद्धेश मिसाळ, आणि यावर्षी आपले अनिकेत म्हणून आहेत, ते कुर्ल्याचेच आहेत. मग ते आपले यावर्षीचे मूर्तिकार आहेत. आणि 2022च्या अगोदरचे काही मूर्तिकार तुम्हाला लक्षात आहे का? तुमचं सुद्धा वय छोटं असेल तेव्हा, लहान असेल. मूर्तिकार कसं आहे, प्रत्येक 4-5 वर्षांनी आम्ही मूर्तिकार बदललेत. त्याचं कारण असं होतं की आपल्यालाही एक बोलतात ना, देवाच्या प्रतिमेमध्ये कधी कमी नसते, परंतु काही आपली इच्छा असते की आता असं आहे तर आपण मूर्तीमध्ये बदल करू शकतो किंवा देवाच्या काही कलरिंग असू किंवा दिशा असू किंवा उंची असू, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी मूर्तिकार बदली केले जातात. तर रुपेश दादा, प्रत्येक मंडळ गणेशोत्सवामध्ये तर खूप काय करत असतं. 10 दिवसाचा गणेशोत्सव असतो किंवा काही मंडळ 7 दिवस आपले बाप्पा बसवतात. तर आपलं मंडळ कुर्ल्याचं एकदंत गणपतीमध्ये तर काहीतरी फेस्टिवल्स किंवा कॉम्पिटिशन्स वगैरे करतात. तर त्याच्याबद्दल आणि बाकीच्या वर्षामध्ये काय काय करतं मंडळ, असं तुम्ही सांगू शकता? मंडळाच्या वतीने आम्ही गणपतीही करतो, नवरात्रीही करतो, रामनवमीही करतो, हनुमान जयंतीही करतो, शिवजयंतीही करतो आणि इतर कार्यक्रमही आम्ही राबवतो मंडळाच्या नावाने. हे मंडळाचे झाले की सांस्कृतिक कार्यक्रम झाले. चॅरिटी टुवर्ड्स गेल्यावरती असे काय चॅरिटी कार्यक्रम टुवर्ड्स केले? गेल्यावर असं बघायला गेलं की कोणाला मेडिकलचे इश्यू असतील किंवा शाळेचे ॲडमिशनचे असतील, पुस्तकांचं असतील किंवा आपल्या इकडं काही संस्थे चालतात जे पोरांना बालवाडी शिकवते, त्यांचं पुस्तकाचं असू, ते आम्ही सगळं आमच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पोचवत राहतो. तर मित्रांनो, हे जवळपास 2025 चालू आहे आणि मागील 5 वर्षा अगोदर तुम्हाला माहित असेल की काय झालं होतं. कोविड म्हणून एक व्हायरस आलेला आणि बरेच आपले
अख्ख्या जगामध्ये पूर्ण बरेच जीव सुद्धा घेतले आणि त्याच्यात सुद्धा आपण आपल्या या भारत देशामध्ये आणि जगात पण गणेशोत्सव हा साजरा केला होता. तर तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे जाणवले का 2020 साली, 19 साली किंवा 21 साली या कोविडच्या दरम्यान? आणि तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं? तुमच्याकडे मंडळामध्ये भक्त बरेच दर्शन घेण्यासाठी येत असाल, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की काय प्रकारचे योजना केले होते, की सोशल डिस्टन्सिंग कशा प्रकारे पाळावे ह्याच्याबद्दल काय सांगू शकता? मंडळामध्ये मी मला जेवढं आठवण आहे, वयाच्या 6 वर्षापासून मी मंडळात जातो. तर 2016 पासून मी एक कार्यकर्ता म्हणून तिकडं स्थिर होतो, की सगळ्या गोष्टीमध्ये जायचो. जे काही गोष्टी होतात त्याच्यामध्ये लक्ष द्यायचो. 2020ला जेव्हा कोरोना आला, त्याच्या 1 वर्ष अगोदरच मी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला निवडला होता. 20मध्ये इश्यू असा झाला, की प्रत्येक गोष्टींना आम्हाला मर्यादा झाली. कारण तो वेळ असा होता, की सगळ्या गोष्टी आपण एकदम खुलून करू शकत नाही. तो आगमन असो किंवा विसर्जन असो किंवा आरती असो, सगळ्या गोष्टींना काही कायदे होते, की आपल्याला डिस्टन्स ठेवायचे, काही आपल्याला नियम होते. कारण ते नियम पाळूनच कार्यक्रम करायचे होते. आपण त्या हिशोबाने सगळे कार्यक्रम एकदम व्यवस्थित सरकारच्या जे गाईडलाईन्स होत्या त्या हिशोबानेच केलेत. म्हणजेच आगमन बोला किंवा 10 दिवस बाप्पा जेव्हा आपल्या मंडळात बसतो आणि विसर्जनादरम्यान तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपला गणेशोत्सव खूप सुखरूपपणे साजरा केला असं तुम्ही म्हणू इच्छितो. तर मित्रांनो, माझ्याकडे ना आता काहीतरी छोटेसे पिक्चर्स आहेत. तर एक छोटासा आपण गेम खेळणार आहोत या मंडळाबद्दलचं आणि आपण रुपेश दादाला म्हणणार आहोत एक इमेज दाखवून. ते तुम्ही डिस्प्लेवरती बघतायत स्क्रीनवरती आणि दादा त्या इमेजबद्दल आपल्याला थोडीफार हिस्ट्री किंवा माहिती देण्यास मदत करतील. तर मित्रांनो, आता आपण मंडळाची माहिती तर घेतलीच, पण आता एक छोटासा गेम खेळूया. माझ्याकडे काही फोटोज आहेत, लाईक बरेच मागील 15 वर्षापासून आपण कलेक्ट केलेले आहेत आणि आता एक एक फोटो देऊन मी दादाकडून थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दादा, पहिला फोटो तुझ्यासाठी बघा हा आहे. काय सांगशील या फोटोबद्दल? अरे बापरे! हा 2000 सालीचा फोटो आहे. त्यावेळी त्या 2000 सालीपासून ते 2014 पर्यंत वडिलांनीच मंडळ सांभाळलं आणि आमच्या मंडळाचा सगळ्यांशी मोठा मूर्ती किंवा देवाची प्रतिमा ही होती आणि त्यावेळी पूर्ण गुफा बनवलेला. ते एकदम मोठा डेकोरेशन होता आणि कुर्ल्यामध्ये त्यांना प्राईजही भेटलेलं त्यावेळी. ओके. तर तू म्हणतोय 2000 साली लाईक मोठी मूर्ती आपल्या विभागात होती असं तू म्हणतोय? आपल्या पूर्ण परिसरात होती. ओके. तर हे तर झाला पहिला फोटो. तर मित्रांनो, आता माझ्याकडे दुसरा फोटो आहे आणि तो आहे की येस, तुम्ही बघू शकता. हा आपलं तिरुपतीचा डेकोरेशन केलेला आपण वडिलांच्या 2001ला हे मला आठवतंय, की तिरुपतीचा मंदिर पूर्ण डेकोरेशन पीओपीचा केलेला. त्यावेळी पीओपीचे डेकोरेशन चालायचे आणि कुर्ल्यामध्ये पीओपीचे मोठे काम वडिलांच्या मार्फत झालेले. तर आपल्या या मंडळा दुसऱ्या वर्षीही आपल्याला टायटल भेटलेलं प्रथमचा, कारण डेकोरेशन आपल्या इकडचं एकदम व्यवस्थित होतं किंवा तिरुपतीचं मंदिर पूर्ण सिनारी आपण व्यवस्थित बनवलेलं. आता डेकोरेशनचं आपण आलोच आहे, तर मला नेक्स्ट फोटोज बाय द वे मित्रांनो डेकोरेशन रिलेटेडच आहे. आणि मी असं सुद्धा ऐकलंय की कुर्ल्याचं एक दंत तर आपण आत्ता बाप्पाला नाव दिले, पण त्याच्या अगोदर हे मंडळ ऑलमोस्ट फेमस होतं आपल्या डेकोरेशनसाठी. खूप लांबून लोक यायचे मी आपल्या या डेकोरेशन बघण्यासाठी. येस, नेक्स्ट फोटो डेकोरेशन बद्दल हे कधीच आहे, काय सांगू इच्छितो? हे 2003चं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दिसतोय हो, उभा आहे हात जोडून. तर वडिलांच्या वेळेपासून मंदिरात जायचो, कारण घराच्या बाजूलाच गणपती महोत्सव चालायचं आणि हे आपलं तिरुपती बालाजीचं डेकोरेशन आहे. तुम्ही बघू शकता डेकोरेशन कुठल्या पद्धतीने झालेलं आहे. नाही, तरी या फोटोमध्ये किती वर्षाचा असेल काय अंदाजे? हा 2001चा आहे. 2001 चा म्हणजे आता एक 24 वर्ष झाले. ओ माय गॉड, 24 वर्ष अगोदरचा तो छोटासा फोटो. तर दादा, या नेक्स्ट इमेज असा आहे की 3 मंदिरं दिसत आहेत मला आणि कलश सुद्धा आणि आतमध्ये बाप्पा विराजमान आहे. हे बघ, काय सांगू इच्छितो आपल्या मित्रांना? हे बहुतेक 2003 या 4 सालीचं मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिर पूर्ण डेकोरेशन आहे. मंदिराचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आणि दगडूशेठ हलवाई हे मूर्ती होतं आणि हे बाप्पा बसवलेले. अच्छा, आणि दगडूशेठ हलवाई, मी असं ऍज पर माय रिडिंग्स किंवा आपण जो अभ्यास करतो, दगडूशेठ हलवाई तुमच्या मंडळाने बऱ्याच वेळा बसवलाय, राईट? बऱ्याच वेळा तर बसवलं. ही मूर्ती आपण कुठून आणायचो? 3-4 वेळा आपण नौपाड्यावरून आणले आणि 2दा लालबागवरून आणले. अच्छा, लालबागवरून सुद्धा. तर नेक्स्ट एक अजून एक मंदिर मला फोटोमध्ये दिसतंय आणि त्याच्यामध्ये भारत माताचा छोटासा आतमध्ये फोटो आहे. तर हे मंदिर एक्झॅक्टली कुठले? हे तुळजाभवानीचं मंदिर आहे, पण हे गेट वरती आपण भारत माताचा फोटो लावलेला एक मेसेज होता त्यावेळी. ओके. कारण कैकाडी समाज हे आपला समाज आहे, तर समाजाच्या मार्फत काही आपण गोष्टी त्याच्यामध्ये
इंट्रोडक्शन केलेलं. भारत माताच्या विषयावरती पण त्याच्यावरती माहिती दिलेली आणि काही काळी महाराजावरती पण माहिती दिलेली. तुळजाभवानी मंदिर बनवलं तर त्या मंदिरावरती पण आपण काही स्केचेस त्याच्यामध्ये टाकलेले लोकांना बघण्यासाठी आणि या पद्धतीने तर डेकोरेशन झालेला. तर नेक्स्ट अजून एक फोटो आहे माझ्याकडे. हा तर उभा काढलेला फोटो आहे आणि हे ओळखीचं मंदिर वाटतंय थोडंफार. काय सांगशील ह्याच्याबद्दल? हा मंदिर आपला सिद्धिविनायकचं दादरचं. हा, हे कोणत्या सालीचे काय आयडिया? हे बहुतेक 2005 सालीचं आहे. त्यावेळी पण आपण दगडूशेठची मूर्ती बसवलेली. ओके. हा, कारण वडील दगडूशेठचे मोठे भक्त आहेत, बाप्पाचेही भक्त आहेत. आणि सिद्धिविनायकचं डेकोरेशन केलेलं पूर्ण, हे पूर्ण वुडन टाईप केलेलं त्यावेळी. इथं तुम्हाला मी पण दिसेल, हात जोडून उभा आहे. हो, अच्छा. हा, थोडं डार्कनेस आहे पण दिसतोय. ओके. तर मित्रांनो, बाय द वे बरेच मंडळ बघितलेत, बट एवढं जुना इतिहास मध्ये मी बरेच मंडळाचे एवढे मोठे डेकोरेशन आतापर्यंत बघितले नव्हते. आणि माझ्याकडे शेवटचा एक फोटो आहे, त्याच्यामध्ये डेकोरेशन नाहीये, काहीतरी मला वेगळंच दिसतंय. असं वाटतं काहीतरी वारी रिलेटेड आहे काहीतरी. तर काय सांगशील याच्याबद्दल? हे आपण 2005 सालीच आहे. आपले वारकरी समाज हा विसर्जनासाठी आलेला एक वर्षी, त्याचाच फोटो आहे हा. विसर्जनाला आपले सगळे वारकरी समाजाचे दिसतात. हे पूर्ण पद्धत आपण जेव्हा पण विसर्जन करतो किंवा हरे कृष्णाचे असो किंवा वारकरी समाजाचे असो किंवा काही असो, आपण सांस्कृतिक पद्धतीने करतो आणि हेच तुम्हाला पद्धत दिसते याच्यात. ओके. तर आता आपलं डेकोरेशनचं ऑलमोस्ट टॉपिक चालू होता आणि गणेशोत्सव ऑलमोस्ट लाईक मला वाटतं 1 महिना पण उरलेला नाही 2025 साठी. तर यावर्षी काय नियोजन केलेलं आहे आपल्या डेकोरेशन रिलेटेड? आता सगळ्या गोष्टी मी कॅमेऱ्यावरती सांगू शकत नाही. तर या वर्षीचे काही गोष्टी आपण सिक्रेट ठेवले. 27 तारखेला जेव्हा देव स्थापना होतील तेव्हा तुम्ही येऊन मंडळात व्हिजिट करा, तर तुम्हाला दिसेल. या, तुम्ही नक्की या मित्रांनो दर्शन करायला. ऍड्रेस वगैरे सगळं तुम्हाला बाय द वे डिस्क्रिप्शन मध्ये दिसतच आहे, एकदा नक्की चेकआउट करा. आणि बाय द वे अजून एक आहे की लाईक आगमन, विसर्जन आणि जो 10 दिवसाचा गणेशोत्सव असतो मध्ये, त्याच्यामध्ये काय प्रकारचं लाईक तुमच्या मंडळातले अध्यक्ष तर तुम्हीच आहात, उपाध्यक्ष बोला, बाकीचे कार्यकर्ते कशा प्रकारे मॅनेज करतात? आपल्या मंडळात जवळपास 50 ते 60 पोरं आहेत. अच्छा. आपण सगळ्यांना काही जिम्मेदारी दिली, काही कामं दिली. आणि आगमन प्रत्येक वर्षी आपल्याकडे एक मोठ्या थाटात होते. आपलं आगमन 21 ऑगस्टला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयशंकर चौक हालापूल पर्यंत आहे. आणि 21 तारखेला संध्याकाळी बरोबर 6 वाजता हा आगमन सोहळा चालू होईल. या वर्षी आपली बाप्पाची मूर्ती कोणाकडे आहे, लाईक मूर्तिकार वगैरे? आपले कुर्ल्याचेच आहे, अनिकेतजी म्हणून, त्यांच्याकडे आहे. तर दादा काय सांगू शकतोस की या वर्षी कुर्ल्याचा एकदंत कसा असेल? या वर्षी कुर्ल्याचा एकदंत एक नवीन रूपात आहे. 21 तारखेला ज्या दिवशी आगमन होईल, तर तुम्ही या आगमनला या आणि बघा. म्हणजे मूर्तीची हिंट आपल्याला या पॉडकास्ट मध्ये द्यायचीच नाहीये, इनडायरेक्टली आपल्याला मंडळ आगमनात बोलत आहे. तर तुम्ही नक्की या. आणि बाय द वे एक युवा अध्यक्ष म्हणून पण तुझी ओळख आहे या कुर्ल्यामध्ये. जवळपास मी कुठे ऐकलं नाही की एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या मंडळाचा अध्यक्ष वगैरे. आणि तर काय प्रकारचे लाईक बरेच युवा गँग आहे तुझ्याकडे ऑलमोस्ट, तर त्यांना तू कशा प्रकारे मोटिवेट करत असतो किंवा टीम प्लॅनिंग कसं करत असतो? कारण जेव्हा मी 8-10 वर्ष अगोदर मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून होतो, तर मी पण त्याच वयात होतो. मलाही इच्छा होती की गणपतीत 10 दिवस मी काम करू, सगळ्या कार्यक्रमात असू. तर त्या गोष्टीने मी आपल्या युवा पिढीलाही तेच सांगतो की तुम्ही असाल, तुम्ही काम शिकाल. आणि आपण एक असं बघायला गेले एक इच्छा असते, वर्षभर आपण थांबतो ते गणपतीच्या 10 दिवसासाठी. तर आम्ही आवर्जून सगळे, आमचं पूर्ण मंडळ, सगळे पोरं आवर्जून हे सगळ्या गोष्टी करतो. 2021 पासून ते 2025 म्हणजे जवळपास आपण मागील तुझ्या राज्यात असलेले अध्यक्ष कार्यकारी तुझं करतोय लाईक काम, ते कसे होते? लाईक 2021 साली बद्दल सांग, मग 22 आणि 25 पर्यंत असं काय सांगू इच्छित? प्रत्येक वर्षी जरा डिफरन्शिएशन झालेत, कारण 20 आणि 21ला कोरोनाचा जरा वेव होता. तर त्या वर्षी आपल्याला सगळ्या गाईडलाईन्स होते सरकारकडून. त्याच्यानंतर सरकारने सगळ्या मंडळांना ओपन दिलं, परंतु आपले मंडळाचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत आपण त्या पद्धतीनेच करतो. आणि लोकांना जोडणं हे आपलं मेन मोटिव्ह आहे या मंडळाच्या. तर त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी जोडतो. 2022 साली आपण काय थीम फॉलो केली होती बाप्पासाठी? 2022 साली आपलं गणपती बाप्पा हा एक कृष्ण रूपात होता. आणि त्या वर्षी आपल्याला पारितोषिक पण भेटलं सोशल मीडियाच्या मार्फत कुर्ल्यामध्ये.
त्यावेळी पण आपण डेकोरेशन चांगल्या पद्धतीने केलेलं. दादा हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की लाईक कुर्ल्यामध्ये सोशल मीडियातर्फे पण बरेच कॉम्पिटिशन होत असतात आणि त्याच निमित्त 2022 साली या मंडळाला एक छोटंसं पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे. तर 2023 सालीची काय गोष्ट सांगेल? ती 2000 मूर्ती खूप गाजली होती कुर्ल्यामध्ये, मी असं ऐकलंय. 2023 साली आपण गणपती बाप्पा हे कांतारा स्वरूपात ठेवली होती आणि आगमन ही चांगला मोठा जोशात झालं आणि कुर्ल्यामध्ये देवाची प्रतिमा फुल जाम गाजली, कारण हा कांतारा स्वरूपात होता म्हणून. कारण कांतारा रिलेटेड मित्रांनो आतापर्यंत खूप सारे कमी मंडळांनी इंटरेस्ट घेऊन हे थीम बाप्पा बनवले होते आणि तशाच प्रकारे काहीतरी युनिक आपल्याला ट्रेंडिंग रिलेटेड आपल्याला बाप्पा 2023 साली बघायला भेटला. आणि आय थिंक मला वाटतं 2023च्या आय थिंक अगोदर 1 का 2 वर्ष अगोदरच कांतारा मूवी आली होती. तर 2024 बद्दल काय सांगशील? 2024 पण आमच्यासाठी युनिक होतं, कारण आम्ही सिंहासनमध्ये बसलेले प्रभू श्रीरामाचा बॅकग्राऊंड घेऊन आम्ही गणपतीचा स्वरूप होता आणि 2024ला आपलं अयोध्याचंही स्थापना झालेलं, तर त्या हिशोबाने आम्ही अयोध्याचा थीम वापरलेला. 2024ला सुद्धा मंडळाने ट्रेंड फॉलो केला होता आणि अयोध्यामधील श्रीराम मंदिर याची जी 22 जानेवारी दिनांक निमित्त जी पूजा झाली होती आणि त्याच रिलेटेड गणेशोत्सव मध्ये तुम्हाला बरेच मंडळ सुद्धा बघायला भेटले असतील मागच्या वर्षी की प्रभू श्रीरामाची थीम फॉलो करून आपले बाप्पा आणले होते. आणि आता 2025 साली तर थोडंच अगोदर डिस्कस केलं की तुम्हाला सुद्धा बाप्पा बघायचा असेल तर तुम्हाला आमच्या आगमनात म्हणजे कुर्ल्याच्या एकदंताच्या आगमनात नक्की यावं लागेल. दिनांक 21 तारीख ऑगस्टला 21 ऑगस्ट. किती वाजता? छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या इकडे संध्याकाळी 6 वाजता. किती वाजता? 6 वाजता. 6 वाजता. मी मुद्दामून म्हटलं 6 वाजता कारण तुम्हाला सुद्धा लक्षात राहावे 21 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जयशंकर चौक. आणि बाय द वे एक छोटासा क्वेश्चन पडलाय मला, लाईक ॲज अ यंग अध्यक्ष म्हणून तुला बरेच बाहेरचे पब्लिक बोला किंवा छोटे छोटे यंगस्टर्स आहेत ते तुला बघत असतात की लाईक एवढ्या कमी वयामध्ये कसं काय अध्यक्षपद मिळणं किंवा ते निभवणं. तर आपल्या सारख्या युवा पिढीला म्हणजे माझ्यासारख्या युवा पिढीला कशा प्रकारे मोटिवेट करशील आपल्या सणाबद्दल? आपली एकी ही आपली ताकद असते. अध्यक्ष असून पण सगळ्यांना आम्ही राईट्स देतो बोलायचं, कारण मंडळ हे एका माणसावरती टिकत नाही, तर सगळ्यांनी आपला सहभाग देतात, वेळ देतात व सगळे आपले आयडियाज देतात. मग या हिशोबाने मंडळ हा मोठा होतो. एकाने मंडळ कधीही मोठं होत नाही. भले मी आज अध्यक्ष आहेत पण माझ्या पाठी 50-60 पोरांची पूर्ण टीम आहे, तर आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग करतो. म्हणून तर मित्रांनो माझ्याकडून पण तुम्हाला एक छोटासा मेसेज देतो. हा सण आपलाच आहे, आपण एकत्र येऊन हा सण साजरा करूया, शांततेत करूया आणि एक मस्त इतिहास घडूया. बरेच मंडळ बरेच आगमन जोरजोरात होणार आहे आता. आणि एवढंच म्हणतो की हा आपण हा पॉडकास्ट मित्रांनो एवढूसच ठेवूया. आणि जर तुम्हाला आपला छोटासा पॉडकास्ट आणि जयशंकर चौक मित्रमंडळ या कुर्ल्याच्या एकदंत या गणपतीबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती किंवा तुम्हाला बोलतात ना रिलीज हिस्ट्री तुम्हाला जर ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळाली असेल तर आपल्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स मित्रां किंवा रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो आजचा हा छोटासा पॉडकास्ट एवढाच ठेवूया. पुन्हा भेटूया एका नवीन पॉडकास्ट मध्ये. तोपर्यंत मित्रांनो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, कुर्ल्याच्या एक दंताचा विजय असो. धन्यवाद.